उन्हाळ्यात बनवा अगदी पौष्टिक लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे भोपळ्याचे थालीपीठ. इथे मी भोपळा किसून घेतलेला आहे. आता वाटणमध्ये मीठ, मिरची, लसूण आणि जिरे मी मिक्सरमध्ये बारीक केलेले आहे. इथे मी चिरलेला कांदा घातलेला आहे. आता 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी आपण गव्हाचं पीठ घालायचे. जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल, बाजरीचं पीठ असेल तेही तुम्ही घालू शकता. त्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरमुळे थालीपीठ एकदम स्वादिष्ट बनतात. ओवा घालायचा आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. भोपळ्याला पाणी सुटलेलंच राहतं, त्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही. त्या पिठामध्ये मिक्स करून त्याचा छान असा गोळा बनवून घेऊया. आता भोपळ्याला जेवढे जास्त पाणी सुटेल तेवढा तो ताजा भोपळा असतो. आता हे बघा आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण थालीपीठ तयार करायला घेऊया. आता छान असं कापड घ्यायचं, त्यामध्ये गोळा बनवून त्या कापडावर पाणी शिंपडून आपला गोळा थापून घ्यायचा. त्याला होल पाडायचे. तवा गरम झाल्यानंतर त्यावर आधी तेल सोडून आपण हे भोपळ्याचं थालीपीठ छान टाकून घेऊन बघा किती व्यवस्थित निघलेलं आहे. त्यानंतर त्यावर पाणी शिंपडून 5 ते 10 मिनटं झाकण ठेवायचे. पाणी घालून 5 ते 10 मिनटं झाकण ठेवायचे. पाण्याच्या वाफेमुळे ते छान वाफवून निघतात आणि आपले भोपळ्याचे थालीपीठ एकदम स्वादिष्ट असे बनतात. दोन्ही साईडनी तेल लावून भाजून घ्यायचे. आपले खमंग असे भोपळ्याचे थालीपीठ तयार. तर तुम्हाला असे वेगवेगळे थालीपीठं बनवायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.